बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। राज्यात मागील 3 महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शिंदे गट आणि भाजप आपापल्या पद्धतीने पक्ष वाढवण्याचे काम करतायत। त्याचप्रमाणे आगामी महानगरपालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणूक भाजप सेना महायुतीमध्ये लढणार असून त्यांची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते। आज दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढणार आहे अशी माहिती आप्पा बारणे यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे आप्पा बारणे यांच्या मागे पिंपरी चिंचवड शहरांमधील बहुतांश शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे आहेत असा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला। तसेच शहरातील इतर काही प्रश्नांवर देखील बारणे यांनी पत्रकारांशी बातचीत केली आहे। याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी। राज्यामध्ये स्थित्यंतर घडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या हिंदुत्ववादी विचाराच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते हे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि पत्रकार परिषदेला उपस्थित देखील आहेत। राज्यामध्ये स्थित्यंतर घडल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना ही युती अभेद्य राहिलेली आहे आणि या युतीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे जाणार आहे। लोकसभेच्या बाबतीमध्ये आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शाह, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही स्वतः त्या बैठकीला होतो आणि या संदर्भामध्ये राज्यामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रपणे सामोरे जाणार आहे आणि याच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे। त्यामुळे याच्या अधिक बोलणं मी उचित ठरणार नाही, परंतु आगामी लोकसभा ही भारतीय जनता पक्ष शिवसेना ही मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। आपण बरेचसे पदाधिकारी आलेले आहेत, महापालिकेच्या निवडणुकाही जवळ आलेले आहेत, तर कशी रणनीती राहणार आहे? कारण शिवसेना एक संघ असतानाही शिवसेनेला म्हणावं असं मागच्या इलेक्शनमध्ये यश मिळालेलं नव्हतं, तर यावेळेस कशी रणनीती असेल? शिवसेनेच्या खरं तर मागच्या वेळेस अंतर्गत काही घडामोडी असतील किंवा अंतर्गत वादामुळे त्याचे परिणाम निश्चितपणे मागच्या निवडणुकीला शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना भोगावे लागले। परंतु आगामी कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरती आम्ही स्वतः बसून याबाबत सविस्तर चर्चा करून राज्याचे नेते आणि स्थानिक नेते यामध्ये समन्वय करून आगामी महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार। महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना आव्हान करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काहीच कालावधीमध्ये येतील, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, राजकीय भूमिका देखील त्यामध्ये प्रगट करतील। येणाऱ्या महापालिका किंवा राज्याच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका या संदर्भावरती सुतवात करतील। आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले की शिवसेना भाजप युतीमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवणार, पण अजून पण आपण बघू शकतो शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी अजूनही मतभेद आहे। 2-2.5 वर्ष त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं, तर परत त्या सोबत येतील का? मी तर व्यक्तिगत सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांविरोधात किंवा कुठल्याही नेत्यांच्या विरोधात इथं आपलं काही काम झालेलं नाही किंवा काम केलेलं नाही। एका विचारानं माझ्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते एकत्रपणे होते। आगामी कालावधीमध्ये तेच चित्र तुम्हाला बघायला मिळेल आणि एक चांगलं चित्र येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला या राज्यामध्ये पाहायला मिळेल।